जय भीम बंधूंनो, मुंबई विद्यापीठ मुंबई आणि आंबेडकरी हिस्ट्री काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानमालेत मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सरदार, शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय बाबुळगाव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बंधूंनो, आजच्या व्याख्यानाचा विषय आहे करोनोत्तर जग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची गरज. या व्याख्यानमालाचे पुष्प गुंफण्याची संधी मला आंबेडकरिस्ट हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संदेश वाघ व सचिव डॉक्टर संतोष बनसोड तथा डॉक्टर तेलंग यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. बंधूंनो, आपण सर्वजण गेल्या डिसेंबरपासून कोरोना या विषाणूमुळे जे जगावरती परिणाम होत आहे त्या सर्वांचे साक्षीदार आपण आहोत. आपण सर्वजण गेल्या 1.5 महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये आहोत आणि या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये आपल्याकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग करत आंबेडकरी विचार, आंबेडकरी ऐतिहासिक विचार किंवा आंबेडकरी चळवळीचं विश्लेषण असलेले विचार लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे प्रामुख्याने आपल्या अभ्यासासाठी किंवा आजच्या व्याख्यानाच्या वेळेच्या नुसार आपण असे 4 भाग करतो. यापैकी पहिल्या भागामध्ये आपण आंबेडकरी या विषयाच्या संदर्भामध्ये महामारीचा इतिहास किंवा कोरोनाचा इतिहास आपण थोडासा बघू आणि यानंतर कोरोनोत्तर जग कसं असेल या संदर्भातली आपण चर्चा करू. त्यानंतर या कोरोनोत्तर जगात समोरचे जे प्रश्न असतील या प्रश्नांसाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये, बाबासाहेबांच्या तत्वचिंतनामध्ये काही मार्ग सापडतो काय याची चर्चा आपण करू आणि शेवटी समारोप करू. या पद्धतीने या व्याख्यानाचं स्वरूप आपण ठरवलेलं आहे. बंधूंनो, या जगामध्ये महामारी पहिल्यांदा नाही आली. महामारीचा इतिहास हा अत्यंत जुना इतिहास आहे आणि त्यामुळे थोडक्यात याचा आढावा आपण घेतो, कारण या व्याख्यानाचा मुख्य उद्देश तो नाही आहे, परंतु आपल्या सर्वांना माहिती व्हावी आणि म्हणून जगामध्ये पहिल्यांदा एन्टोनाइस प्लेग हा इसवी सन 165 ते 180 या कालखंडामध्ये आला होता आणि त्यावेळेस 50 लाख लोक त्याला मृत्युमुखी पडले होते. त्यावेळेच्या लोकसंख्येच्या मानाने 50 लाख लोकांची संख्या म्हणजे मोठी होती. त्याच्यानंतर जस्टिनाइट प्लेग आला होता. हा इसवी सन 541 ते 542 या कालखंडामध्ये तो आला होता आणि 5 कोटी लोक त्यास मृत्युमुखी पडले होते. त्यावेळेच्या लोकसंख्येच्या मानानं तोही मोठा फटका जगाला बसला होता. यानंतर ब्लॅक डेथ नावाचा हा आजार 14व्या शतकामध्ये आला होता आणि या आजारामुळे जवळपास 20 कोटी लोक त्यास मृत्युमुखी पडले होते. देवीचा आजार जो आला हा 1520 मध्ये आला होता आणि जगामध्ये 6 कोटी लोक याचे बळी पडले होते. कॉलरा जो आला होता तो भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात आला होता. हा 1817 ते 1923 या कालखंडामध्ये 10 लाख लोक मृत्युमुखी पडले होते
आणि आता अलीकडच्या आलेला जो स्वाईन फ्लू होता हा 2009 मध्ये आला होता आणि 2010 मध्ये जवळपास 1 वर्षामध्ये 2 लाख लोक बळी पडले होते, मृत्युमुखी पडले होते. आता कोरोनाचा जो आजार आपल्याकडे पसरलेला आहे, चीनमधून जो युरोपमध्ये गेला आणि युरोपमधून तो भारतामध्ये आला, हा जो स्वाईन फ्लू जो पसरलेला आहे, हा स्वाईन फ्लू विमानावाटे पसरला आहे. यापूर्वीचे जे आजार होते हे सैनिकांच्या माध्यमातून यायचे, त्याच्यानंतर ते जहाजाच्या माध्यमातून यायचे आणि इटलीमध्ये यावेळेस जहाजाच्या माध्यमातून हे महामारीचे आजार यायला लागले आणि त्यामुळे जहाजांना ते समुद्रामध्ये 40 दिवस ठेवायचे आणि त्यामुळे त्याच्यावरून क्वारंटाईन हा शब्द पडलेला आहे. इटलीतला हा प्रॉपर शब्द 40 दिवस हा त्याचा अर्थ होता. तर असा हा महामारीचा इतिहास आणि या इतिहासाच्या अनुषंगाने कोरोना हा आज मोठा आपल्या समोरचा प्रश्न उभा झालेला आहे. कोरोनामध्ये आजच्या घडीला जवळपास 200 देश बळी पडले आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बळी पडलेल्याची संख्या ही त्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. आतापर्यंत जवळपास 10 लाख लोक या आजाराचे प्रभावित झालेले आहेत आणि लोक मृत्यूची संख्या ही जवळपास 1 लाखाच्या जवळपास पोहोचलेली आहे. येत्या काही कालखंडामध्ये लसीकरण होईल अशी काही शक्यता नाही आहे आणि आज कोरोनाच्या म्हणजे कोविड-19 वरती हमखास असं लस किंवा औषध उपलब्ध नाही. हे उपलब्ध होण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 वर्ष लागेल आणि त्यानंतर ही महामारी कमी होईल. या दरम्यान जगावरती महामारीचे मुख्य परिणाम होणार आहेत. पहिल्या महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर सर्वात मोठा प्रभाव जो पडत असेल तर तो कोरोनाचा पडणार आहे आणि त्यामुळे या कोरोनाच्या संदर्भामध्ये देशामध्ये आणि जगामध्ये काय बदल होतील आणि या बदलाच्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या तत्वज्ञानामध्ये काय मार्ग सापडतो याची चर्चा या निमित्ताने आपल्याला करायची आहे. बंधूंनो, विषयाच्या अनुषंगाने आपण करोनोत्तर जग याची चर्चा करत आहोत. लॉकडाऊन एक दिवस संपेल आणि लॉकडाऊन संपल्याच्या नंतर लसीकरणाच्या प्रक्रियेतून आपण हा जगातून या आजारातून मुक्तही होऊ. आपल्या सर्वांना माहिती आहे की लॉकडाऊन सुरू झालं आणि जगाला सर्व बंदिस्त करून टाकलं. उद्योगधंदे, कारखाने, ट्रान्सपोर्ट, इव्हन की माणसांना एकमेकाशी बोलण्यासाठी असणारं कम्युनिकेशन करण्यासाठी प्रत्यक्षपणे भेटण्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना बंदी केलेली आहे आणि त्यामुळे या लॉकडाऊनच्या नंतर जगावरती काय परिणाम होतील याची चर्चा आपण थोडक्यात करू. बंधूंनो, अलीकडच्या कालखंडामध्ये आपण सर्वजण पाहत आहात की कोरोना आला आणि त्यानंतर सारे सरकार खळबळून जागा झालीत. या सरकारांना आपल्याकडची संरक्षण व्यवस्था, आपल्याकडची आरोग्य व्यवस्था कशी आहे यासाठी समीक्षा करावी लागली, वेळेवरती सर्व करावं लागलं. भारतामध्ये 100,000 माणसाच्या पाठीमागं 0.5 एवढी आपल्याकडे पलंगाची व्यवस्था आहे. चीनमध्ये 3.4% आहे आणि अमेरिकेमध्ये 8 to 9% आहे. मोठमोठ्या देशामध्ये सुद्धा आरोग्याच्या संदर्भामध्ये अत्यंत निष्काळजीपणा केला गेला आणि त्यामुळे कोरोनाचा आजार हा ज्यावेळेस आला त्यावेळेला आपली संरक्षण व्यवस्था, आपली आरोग्य व्यवस्था ही कमी पडली. रात्रंदिवस आपल्या देशातले नाही तर जगातले डॉक्टर्स, नर्स, टेक्निशियन्स, सफाई कर्मचारी, वॉर्ड बॉय यांच्यासोबत पोलीस, महसूल व्यवस्था, अन्नधान्य पुरवठा करणारी अधिकारी हे सारेजण रात्रंदिवस त्यासाठी झटत आहेत. आपल्या जीवाला कोरोनाच्या समोर उभं करून असं म्हणा किंवा मृत्यूच्या दाळीत उभी राहून ही व्यवस्था पार पाडत आहेत
आणि अशा स्थितीमध्ये एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की आतापर्यंत संरक्षण व्यवस्था आपल्या सरकारांनी कुठल्या दिशेकडे लक्ष दिलं होतं. तर यासाठी एक छोटासा आपण स्टॅटिस्टिक्स आपण पाहू. भारतामध्ये संरक्षणावरती आणि आरोग्यावरती किती खर्च केला जात होता आणि अमेरिकेमध्ये किती खर्च केला जात होता याचा थोडासा स्टॅटिस्टिक्स आपण पाहिलं पाहिजे. 2016-17 मध्ये भारतामध्ये डिफेन्सवरती 17% खर्च केला जात होता. एकूण बजेटच्या 17% प्रोव्हिजन्स ही डिफेन्सवर होती. त्याच वेळेला आरोग्यावर मात्र जी प्रोव्हिजन्स केली होती ती होती फक्त 2.6. 2016-17 मध्ये डिफेन्सवरती 17 आणि आरोग्यावरती म्हणजे हेल्थवरती 2.6. अमेरिकेमध्ये 14.6% हे डिफेन्सवर खर्च होता आणि हेल्थवरती 10.5 होता. अमेरिकेमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आरोग्यावरती 10.5 कॉन्स्टंट खर्च केला गेला. भारतामध्ये मात्र हे बदलत गेलेलं आहे. भारतामध्ये 2017-18 मध्ये 6.9 हा डिफेन्सवर खर्च होता आणि हेल्थवरती 2.3 होता. 17-18 मध्ये 6.7 होता, 6.6 होता आणि हेल्थवरती 2.2 होता. 2019-20 मध्ये 15.46% हा डिफेन्सवर खर्च व्हायचा तर हेल्थवरती 2.3 होता. हे सांगण्याच्या पाठीमागे उद्देश हा आहे की आतापर्यंतच्या सरकारने आरोग्यावरती पाहिजे त्या प्रमाणामध्ये खर्च केला नाही. परंतु आता या पुढच्या येणारी जी सरकार येतील, आरोग्येतर जी सरकार असतील, जगामधली सरकार, भारतातली, अमेरिकेतली किंवा जगामधली जी सरकार येतील, या सरकारच्या प्रायोरिटी बदलतील. कारण आता जगाला हे लक्षात आलेलं आहे की केवळ संरक्षण म्हणजे करणे म्हणजे देशाचा संरक्षण नाही होत, तर देशामधल्या विकासाच्या अनुषंगाने आरोग्य अधिकारी असेल, आरोग्य म्हणजे डॉक्टर्स असेल, नर्सेस असेल, पोलीस असेल, इव्हन सफाई कर्मचारी असेल, तोही तेवढाच महत्वाचा आहे जेव्हा सीमेवरती युद्ध करणारा प्रत्यक्ष सैनिक असतो. आणि त्यामुळे या सर्वांना इक्वॅलिटीच्या आधारावरती यांना पाहावं लागेल आणि त्यासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन्स बदलवल्या जातील. आपण ज्याला असं म्हणतो की प्रायोरिटीज बदलवण्याचं काम पुढे सरकारांना करावं लागणार आहे. म्हणजे लोक कल्याणकारी कार्यक्रम घेऊन जे सरकार येतील ती सरकार किंवा जनतेमध्ये जे पार्टीज, जे पक्ष किंवा यंत्रणा ही कल्याणकारी साधने, कल्याणकारी कार्यक्रम मांडतील तेच सत्तेवर येतील. जसं औषधी वैद्यक सेवा आहे, पाणी आहे, वीज आहे, पर्यावरण आहे, या मूलभूत गरजांच्या अनुषंगाने सरकारांना आपल्या प्रायोरिटीज बदलाव्या लागतील. अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आली की आरोग्याच्या संदर्भामध्ये साऱ्या कोरोनाच्या विरोधामध्ये लढणारी जी यंत्रणा आहे ती सरकारी यंत्रणा आहे. सरकारी यंत्रणेपेक्षा जास्त विस्तार आणि जास्त पैसा आणि जास्त टेक्निकल बाजू प्रायव्हेटमध्ये आहे. परंतु प्रायव्हेट हेल्थ सर्व्हिसेस ह्या सरकारला मदत पाहिजे त्याप्रमाणे मदत करत नाही आहेत आणि त्यामुळे पुढचे सरकार जे सत्तेवर येतील किंवा सरकार जी राहतील ती सरकार स्वतःची यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे खासगीकरणापेक्षा ते सरकारी यंत्रणेला जास्त महत्व देतील आणि त्यामुळे सरकारी दवाखाने, सरकारी मेडिकल कॉलेजेस, सरकारी सेविका, आपण ज्याला नर्सेस म्हणतो, या नर्सेस पासून तर आशा अंगणवाडीपर्यंतच्या या साऱ्यांना सरकारच्या वतीने त्यासाठी प्रयत्न केले जातील किंवा त्या पद्धतीनं प्रोव्हिजन्स केल्या जाईल. जगभरामध्ये आपल्याला माहित आहे की जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मंदी आलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महामारीमध्ये अनेक कुशल कामगार याचे बळी पडलेले आहेत आणि त्यामुळे जगभरामध्ये कुशल कामगारांचा लॅकुमा निर्माण होईल, आपण ज्याला म्हणतो तूट निर्माण होईल आणि त्यामुळे कुशल कामगारांचं, कुशल तंत्रज्ञानाची, नर्सेसची यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. यासोबत शिक्षण क्षेत्रामध्ये
नवे नवे तंत्रज्ञान येतील. आपण सर्वजण शिक्षक आहात किंवा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जोडून पाहणार आहेत आणि आपण आपल्या घरामध्ये आहात आणि आपले विद्यार्थी हे त्यांच्या घरामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम कसा करून द्यावा या संदर्भामध्ये मोठा प्रश्न आज आपल्यासमोर उभा आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहोत. या टेक्नॉलॉजीचा उपयोग पुढे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या आधारावरती बदल केले जातील. लॉकडाऊनच्या या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात मोठा जो कोणता प्रश्न उभा झाला असेल तर उद्योगधंदे बंद आहेत. या उद्योगधंद्याच्या नुसार जगभरामध्ये बेकारी निर्माण झालेली आहे. या बेकारींचाही एक डाटा आपण थोडक्यात पाहू. यावेळेला 2020 मध्ये फेब्रुवारी मार्च या कालखंडामध्ये जगामध्ये बेकारीचं प्रमाण काय आहे तर USA मध्ये हे प्रमाण जे आहे बेकारीचं हे 4.4 आहे. UK मध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये हे 4.0 आहे. जर्मनीमध्ये 3.2 आहे. फ्रान्समध्ये 8.1 आहे. इटलीमध्ये 9.7 आहे. रशियामध्ये 4.6 आहे. जपानमध्ये 2.4 आहे आणि भारतामध्ये 23% आहे. म्हणजे बाकीच्यापेक्षा या सगळ्यांच्या बेरजेपेक्षाही मोठी संख्या झालेली आहे. त्याचं कारण हे आहे की लॉकडाऊन आपल्याकडे जे झालं आणि लॉकडाऊनच्यामुळे जो आपला मायग्रेट जो लेबर्स होता हा मायग्रेट लेबर्स एका झटक्यात या उद्योगधंद्यातून बाहेर फेकला गेला. जवळपास भारतामध्ये 14 कोटी हा मायग्रेट लेबर आहे आणि हा मायग्रेट लेबर आज आपल्याकडे बेकार झालेला आहे आणि अशा पद्धतीनं बेकाराची भर मोठ्या प्रमाणात पडणार आहे आणि या बेकारांना सामावून घेण्याची जबाबदारी त्यावेळेस सरकारवरती असेल आणि मग त्यामुळे सरकार जास्तीत जास्त लेबर ज्या क्षेत्रामध्ये लागेल त्या क्षेत्राकडे जास्त लक्ष देतील आणि त्यामुळे सेवा क्षेत्रापेक्षा उत्पादनाच्या क्षेत्रावरती जास्त लक्ष सरकार देतील. मजुरांना जास्तीत जास्त गुंतवणूक करणारे जे आता काम आपण म्हणतो की रोड आणि बांधकाम क्षेत्र जे आहेत या क्षेत्रामध्ये ते वापरल्या जातील. तरीही काही लोक शिल्लक राहतील आणि ते शिल्लक असलेली जे लोक असतील ते कुठे जातील ती शेतीच्या क्षेत्रामध्ये ऍब्सॉर्ब होतील आणि त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये नव्याने मजुरांची भर पडेल. शेतीच्या क्षेत्रामध्ये नव्याने भर पडल्याच्यामुळे शेतीवरती त्याचा ताण येईल आणि त्या संदर्भामध्ये अनेक कठीण प्रश्न निर्माण होतील. याची चर्चा आपल्याला पुढे सविस्तरपणे करायची आहे. अजून एक गोष्ट होईल की राज्य सरकारे आणि केंद्र सरकारे यांना दोघांनाही पैशाची गरज भासेल. प्रत्यक्षपणे ज्यावेळेस पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण हे सारे क्षेत्र जे आहेत हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारे क्षेत्र आहेत आणि त्यामुळे हे उभं करण्यासाठी राज्य सरकारे केंद्र सरकारांकडे अधिक पैसा मागतील आणि केंद्र सरकारकडे महसुलाची नव्याने जुळवाजुळव करणे शक्य होणार नाही आणि त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आर्थिक आणि राजकीय तणाव निर्माण होईल. यासोबत राज्य सरकारांना अधिक स्वायत्तता हवी असेल कारण ह्या साऱ्या योजना बदलवताना त्यांना त्याचे अधिकार हवे लागतील आणि केंद्र सरकार ती देण्यासाठी तयार होणार नाही आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा या पद्धतीने नवे तणाव निर्माण होतील. सरकार या कालखंडामध्ये जनतेवरती नवे कर लावतील. मग तो कर श्रीमंतावर कर लावतील, अजून कुठल्या कुठल्या पातळीवरती कर लावतील आणि या कराच्या माध्यमातून आपली जी तूट आहे ही तूट भरून काढण्याचा ते प्रयत्न करतील. या दरम्यान बेकारीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल आणि या बेकारीसाठी आता आपण म्हटलं की सरकारांना प्रायोरिटीज द्यावी लागणार आहे. यावेळेला सरकारवरती कर्ज होईल. हे सरकार जे आहेत हे साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांना कर्जाची भर पडेल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सरकारकडे असणारा जो पैसा आहे हा लिमिटेड आहे आणि चॅलेंजेस खूप आहे. अशा वेळेला ते या साऱ्या प्रश्नांना कशा सामारतील. बंधूंनो, या चॅलेंजेसच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करताना आपल्याला एक दोन गोष्टी अजून विचारात घ्यायच्या आहेत. सरकारी ज्या यंत्रणा आहेत या साऱ्या यंत्रणा कर्जबाजारी होतील. सरकारकडे 3 पद्धतीनं पैसा येतो.
यातला एक पैसा जो आहे तो सरकारच्या महसूलमधून येतो, दुसरा पैसा ते कर्जातून उभे करतात आणि तिसरा पैसा ते सरकार नोटा छापून तो कृत्रिम पद्धतीनं उभा करतात. याची चर्चा आपल्याला पुढे करायची आहे. आपल्याला यावेळेस हे लक्षात घ्यायला पाहिजे की सरकार कर्जबाजारी होतील आणि मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होतील आणि त्यामुळे चलन फुगवटा वाढेल, कारण सरकारसमोर नोटा छापण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्यामुळे चलन फुगवटा वाढेल. चलन फुगवटा वाढला तर महागाई वाढेल आणि महागाई वाढली तर त्याचा सर्वात मोठा परिणाम हा गरिबांवरती पडेल. आजही आपल्याला माहिती आहे की करोनामध्ये सर्वात जास्त जर कोणी सफर होत असेल तर तो ज्याला असं आपण म्हणतो की बॉटमचा वर्ग हा त्या सफर होत आहे. अमेरिकेमध्ये सर्वात जास्त तिथल्या ब्लॅक आणि तिचे मूळ निवासी असलेले वर्ग हे बळी पडलेले आहेत. सिंगापूरमध्ये 1 कोटी कामगार राहतात. आशिया खंडातून किंवा आशियाच्या परिसरातून गेलेले काम करण्यासाठी सिंगापूरमध्ये राहतात. यापैकी 1,000 कामगार हे त्याचे बळी पडलेले आहेत आणि त्यांची संख्या अजून वाढणार आहे. सिंगापूरसारख्या शहरामध्ये लेबर एका रूममध्ये 20 लेबर राहतात. त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग किती राहू शकते आणि त्याचा कोरोनाचा काय प्रसार होऊ शकते याची कल्पना केलेली बरी. आपला महत्वाचा मुद्दा की सरकारवरती कर्ज येईल आणि या कर्जामुळे सरकारच्या समोर नव्या समस्या उभ्या राहतील. कौटुंबिक बाजूमध्ये काय होईल, तर कुटुंबामध्ये पैसा आला नाही किंवा करता माणूस जर घरातून गेला किंवा कुटुंबामध्ये ताणतणाव निर्माण होतील, नैराश्यता निर्माण होईल, राग निर्माण होईल, घटस्फोटाचं प्रमाण वाढेल, चिंता निर्माण होईल, भीती निर्माण होईल आणि यातून आत्महत्या किंवा अजून कुठले प्रकार वाढतील. समाजामधला हा मध्यम वर्ग जो आहे हा मध्यम वर्ग याच्यातून सुटणार नाही. श्रीमंत वर्गाची कदाचित थोडीशी सूट होऊ शकेल, परंतु हा वर्ग मध्यम वर्ग आणि ज्याला असं आपण म्हणतो की गरीब वर्ग जो आहे हा गरीब वर्ग मोठ्या प्रमाणात वाढेल. बीपीएलची संख्या आपण ज्याला म्हणतो की दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यांचे प्रश्न अत्यंत तीव्र होतील. यासोबत मोठे उद्योगपती जे आहेत हे मोठे उद्योगपती आपला पैसा पुन्हा वापस आणण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीच्या टॅक्टिक्स वापरतील. आजही जगामध्ये भारतामध्ये केवळ 1% लोकांकडे 58% संपत्ती आहे आणि अमेरिकेतल्या 3 उद्योगपत्यांकडे जगाच्या 11 देशाची संपत्ती या 3 लोकांकडे आहे. म्हणजे संपत्तीचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालंच आहे. हे संपत्तीचं ध्रुवीकरण अजून मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे संपत्ती काही लोकांकडे जाईल आणि काही लोकांकडे संपत्ती जाणार नाही किंवा हिसकून घेतलं जाईल आणि त्यामुळे जगामध्ये आर्थिक दरी निर्माण होईल. सरकारं जी असतील नवीन सरकारं ही संकुचित विचारानं उभी होतील. म्हणजे आपल्या इथचं उत्पादन हे बाकीच्याकडे विकताना चढ्या भावाने विकायचं आणि तिकडून येणाऱ्या उत्पादनावरती अधिक टॅक्स लावायचा आणि या पद्धतीनं आपण ज्याला टॅक्सची बॅरिकेड्स निर्माण करणे किंवा संरक्षण भिंत निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्र करतील आणि त्या पद्धतीनं संकुचित राष्ट्रवाद हा फोफावेल. हा आर्थिकदृष्ट्याच फोफावेल असं नाही आहे, तर तो रेसेसच्या अनुषंगाने, आपण ज्याला वंशवाद म्हणू, आपण ज्याला जातीच्या अनुषंगाने, धर्माच्या अनुषंगाने, भाषेच्या अनुषंगाने आणि एकंदर राहणीमानाच्या या प्रादेशिक अनुषंगाने हा संकुचित राष्ट्रवाद वाढेल आणि या साऱ्या राष्ट्रवादामुळे जगामध्ये जरी वर्तुळ एक संघ दिसत असले तरी प्रत्यक्षपणे एक संघ हा जग राहणार नाही. अमेरिका हा जी आज सुपर पॉवर आहे हिचं वर्चस्व काही प्रमाणामध्ये कमी होईल, परंतु ही गोष्ट आपण लक्षात घेऊ की जगाचं नेतृत्व व चीन करणार नाही. चीनकडे मोठी संपत्ती असेल, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात साधनं असतील, मोठ्या प्रमाणात भांडवल असेल, शेअर मार्केट्समध्ये त्यांचा मोठा प्रवेश असेल, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या असतील, पण तरीही जगाचं नेतृत्व ते करणार नाहीत.
त्याचं कारण हे असे की आतापर्यंत पहिलं महायुद्ध किंवा दुसरं महायुद्ध आणि त्यानंतरचं जे शीतयुद्ध झालं, या तिन्ही कालखंडामध्ये जगाचं नेतृत्व प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स या लोकशाहीवादी राष्ट्रांनी केलेलं आहे. आणि त्या उलट चीन, रशिया ही जी राष्ट्र आहेत, ही राष्ट्र वरतून समाजवादी वाटत असली तरी अप्रत्यक्षपणे ती एकाधिकारशाहीवादी राष्ट्र आहेत. आणि त्यामुळे एकाधिकारशाहीवादी राष्ट्र ही जगामध्ये सर्व काळ नेतृत्व करू शकत नाही. आर्थिकदृष्ट्या सबळ चीन होत असला तरी नेतृत्व मात्र ते करणार नाहीत. काळाच्या ओघामध्ये अमेरिकेच्या जागेवरती कोण येईल किंवा अमेरिका येईल याची आज शाश्वती देता येणार नाही. कामगारांवरती, शेतकऱ्यांवरती आणि मध्यम वर्गावरती याचा मोठा बोजा पडेल. आणि त्याप्रमाणेच भारतामध्ये याचं काय होऊ शकते याचा थोडक्यात आपण विचार करू. भारतामध्ये बहुसंख्याकांचं दडपण अल्पसंख्याकांवर येईल. सरकारं बहुसंख्याकांचे लालन तालन करणारी असतील आणि त्यामुळे अल्पसंख्याक समाजामध्ये असुरक्षितता निर्माण होईल. ती असुरक्षितता काढण्याची जबाबदारी तत्कालीन सरकारची असेल. जगामध्ये कशा कशा प्रकारची सरकारं निर्माण होतील, तर जगामध्ये 3 पद्धतीची सरकारं निर्माण होतील. पहिलं जे सरकार असेल ते लोकशाहीवादी सरकार असेल. यामध्ये फ्रान्स, इटली, जर्मनी हे जे देश आहेत, अमेरिका वगैरे देश आहे, याच्यामध्ये जी लोकशाहीवादी सरकार आहेत अशी लोकशाहीवादी सरकार निर्माण होतील. परंतु ज्या देशामध्ये सर्वात जास्त फटका पडेल अशा देशामध्ये मात्र हुकुमशाहीवादी राष्ट्र निर्माण होतील. कारण संकुचित राष्ट्रवाद हा हुकुमशाहीला जन्म देत असतो आणि संकुचित राष्ट्रवाद हा समाजाच्या तीव्र भावनांचं कॅपिटलायझेशन करून, आपण ज्याला म्हणू, किंवा त्यांचं तुष्टीकरण करून ते कॅप्चर करून सत्तेवर येतात आणि हळूहळू त्यातनं हुकुमशाही निर्माण होते. ही आपण हिटलरच्या किंवा मुसोलिनीच्या निमित्तानं पाहिलेलं आहे. कोरोनाच्या नंतरही असे काही सरकार हुकुमशाहीवादी निर्माण होतील. दुसरं अजून एक प्रकारचे सरकार असतील ते प्रत्यक्षपणे वरतून हुकुमशाहीवादी वाटत नसले तरी मात्र ते एकाधिकारशाहीवादी राष्ट्र असतील. अशा पद्धतीने हे 3 पद्धतीनं नवे नवे सरकार जगामध्ये निर्माण होतील. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या संघटना आहे यांचं काय होईल, म्हणजे UNOचं काय होईल, WHOचं काय होईल. तर या संघटनांवरती आज कितीही आरोप होत असले, यावेळेला कितीही त्यांच्यावरती ताण येत असला तरी या संघटनांची जगाला गरज असेल. आणि त्यामुळे ती संघटना आजही आहेत त्याच पद्धतीनं पुढेही असतील. परंतु या संघटनांवरती दडपण मात्र मोठ्या प्रमाणामध्ये राहील. या संघटना आता ज्या पद्धतीने कार्य करतात त्या पद्धतीने कार्य करणार नाहीत किंवा स्ट्रॉंग राहणार नाहीत. आज आपण एक गोष्ट पाहत आहोत की अमेरिका चीनवरती आरोप करत आहे की त्यांनी कोरोना व्हायरस हा जो आहे हा चीनचं प्रोडक्शन आहे, किंवा चीन हे गोष्ट नाकारत आहे, किंवा अजून कुठल्या पद्धतीनं एकमेकावरती राजकीय आरोप होत असले तर ही गोष्ट मात्र नक्की की जगामधून कोरोना हटवण्याच्यासाठी साऱ्या देशातील तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय डॉक्टर्स हे लसीकरणासाठी किंवा औषध निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यापुढेही याच पद्धतीचं, ज्याला आपण संशोधनात्मक सहकार्य म्हणतो, अशा करणाऱ्या संस्था ह्या एकसंघ राहतील, एकत्र राहतील. कारण एकट्या समाजाला, एकट्या देशाला या मोठ्या मोठ्या प्रश्नांना सामोरं जाणं शक्य होणार नाही आणि म्हणून ते एकसंघ राहतील. असा एकंदर कोरोनोत्तर जगाचा हा आढावा असेल. बंधूंनो, कोरोनोत्तर जगाचा आढावा आपण घेतल्यानंतर आणि हे जे प्रश्न निर्माण होत आहेत या प्रश्नांच्या मधून मार्ग काढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काय तत्वचिंतन मांडलं आहे काय, याचा आढावा आता आपण घेऊ. बंधूंनो, इतिहासाचे 2 भाग असतात. एक भाग असतो इन्फॉर्मेशन आणि दुसरं असतं इंटरप्रिटेशन. एखाद्या राजांनी किती लढाई केल्या, कुठं लढाई केल्या, किती राज्य घेतले, कुठं राज्य केले, कोणासोबत त्यांनी काय करार केला,
किंवा एखाद्या सरकारने केव्हा सत्तेवर आलेत, कशाला इलेक्शन लढलेत, किंवा एखाद्या राज्यकर्त्यांनी काय काम केलं, या सगळ्यांचा लेखाजोखा जो असतो त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो, माहिती असते. ती घटनाक्रमांचं केलेली, ज्याला आपण म्हणतो की लिस्ट असते, ती घटनाक्रमांना एकमेकांना गुंफलेल्या असतात, अनुक्रमणिका आपण ज्याला म्हणावी. पण ह्या अनुक्रमणिकेमध्ये त्याचा उद्देश, त्याचा हेतू त्या राज्यकर्त्यांच्या किंवा पक्षांचा किंवा त्या तत्कालीन घटनांचा उद्देश जोपर्यंत आपण मांडत नाही किंवा त्याचे परिणाम जोपर्यंत मांडत नाही, तोपर्यंत तो इतिहास हा मृत इतिहास असेल. आणि म्हणून कोरोनाच्या नंतर पुढे जगामध्ये आपल्याला करोनोत्तर कालखंडामध्ये जे प्रश्न उभे होतात, या प्रश्नाच्या अनुषंगाने इतिहासामध्ये आपल्याकडे काही आहे काय याचा मागोवा आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या तत्वज्ञानामध्ये उद्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने काय तत्वचिंतन होतं याचा थोडक्यात आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. मला माहिती आहे की वेळेच्या अभावी आपण सर्वच गोष्टी पुऱ्या करणार नाहीत, पण तरीही काही गोष्टीचा आपण विचार आपण करू. मित्र हो, आपण चर्चा करताना आपल्या लक्षात आलं की सरकारं जी आहेत, ही सरकारं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी होतील. या कर्जबाजारी झालेल्या आर्थिकदृष्ट्या कोंडीत सापडलेल्या सरकारच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी काही विचार मांडले आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. त्यांची MA किंवा PhDची किंवा DSCची त्यांची जी पदव्या आहेत, तीनच्या तिन्ही पदव्या आहेत, या तीनच्या तिन्ही पदव्या त्यांच्या अर्थशास्त्राच्या होत्या. आणि त्यामुळे त्यावेळेस अर्थशास्त्राचा त्यांनी अत्यंत मूलभूतपणे अभ्यास केला होता आणि ते मांडलंही होतं. आजच्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांचं ते तत्वचिंतन का कामात येऊ शकते याचा आपण विचार करू. बंधूंनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की बाबासाहेबांनी 1915ला MAची डिग्री कोलंबिया विद्यापीठातून मिळवली. त्याचा विषय होता ॲडमिनिस्ट्रेशन्स अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. या प्रबंधामध्ये MAचा प्रबंध होता. या प्रबंधामध्ये बाबासाहेबांनी एक अत्यंत सूत्र मांडलं, ते आता पुढच्या वेळेस कामात येऊ शकते. बाबासाहेबांनी त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीचं मॉडेल समोर घेऊन 1792 ते 1885 या दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीने जे कर्ज घेतलीत, या कर्जाचा विनियोग कसा केला याचं विश्लेषण केलं होतं. आज येणारी सरकारं हे सुद्धा कर्ज घेतील. हे कर्ज कुठूनही घेतील, त्याची चर्चा आपण करणार आहोत. पण या चर्चेत याचा विनियोग कसा करायचा या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी तत्व मांडलेली आहेत. बाबासाहेब असे म्हणतात की सरकारने त्याचा महसूल व कर्ज याचा विनियोग हा जनतेच्या हितासाठीच करावा, कल्याणासाठीच करावा, यासाठी बाबासाहेबांनी हा मत मांडलं होतं. या पुढच्या सरकाराच्या समोरही हे प्रश्न असतील. बाबासाहेबांनी PhDचा प्रबंध जो होता, 1917ला बाबासाहेब PhD मिळवली, ती सुद्धा कोलंबिया विद्यापीठामध्ये. त्यांचा सुद्धा जो विषय होता तो इव्हॅल्युएशन्स ऑफ द प्रोव्हिजनल फायनान्स इन ईस्ट इंडिया कंपनी. या प्रबंधामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी 1883 1833 ते 1921 या 88 वर्षाच्या कालखंडामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य यांच्या आर्थिक हितसंबंधांची चर्चा, म्हणजे आर्थिक हितसंबंधाच्या अनुषंगाने त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण असं म्हणू की त्या कालखंडामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार, घटक राज्य आपण ज्याला म्हणतो राज्य सरकार आहे, या सरकारांच्या मधातला आर्थिक इतिहास बाबासाहेबांनी मांडला. बाबासाहेब या अनुषंगाने असं म्हणतात की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात आर्थिक हितसंबंधाची मीमांसा केली पाहिजे. आता ही मीमांसा कशी करणार? येत्या कालखंडामध्ये आपण मगाशी चर्चा केली की राज्य सरकारे केंद्र सरकारकडे पैशाची मागणी करतील आणि केंद्र सरकार ती पैशाची मागणी देण्याचं त्यांच्याकडनं शक्य होईल असं नाही. आणि अशा वेळेला त्याच्यामध्ये ताण निर्माण होतील. त्यावेळेला असलेला पैशाचा विनियोग कसा करायचा यासाठी बाबासाहेबांनी एक गोष्ट मांडली होती. ती त्या आधारावरतीच
भारतामध्ये एक नवी व्यवस्था उभी झाली ती. अनेक लोक असं म्हणतात की बाबासाहेबांच्या रुपीचा प्रॉब्लेमवरून भारतामध्ये रिझर्व्ह बँक निर्माण झाली. केवळ रिझर्व्ह बँकच निर्माण झाली असं नाही, तर बाबासाहेबांच्या या 1817च्या या PhDच्या सजेशनमुळेच भारतामध्ये वित्त आयोग निर्माण झालं. बाबासाहेबांनी ह्या गोष्टीची सुतोवाच केलं होतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मधामध्ये पैशाचा विनियोग करण्यासाठी किंवा पैशाची विभागणी करण्यासाठी वित्त आयोग नेमावा आणि हा वित्त आयोग भारतामध्ये नेमण्यात आला आहे. या वित्त आयोगासमोर मोठे प्रश्न असतील की हे प्रश्न राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची दोघांची व्यवस्था कशी करावी, यासाठी हे वित्त आयोगांना अधिक कार्य करावं लागणार आहे. बाबासाहेबांनी PhDचा प्रबंध 1923 मध्ये जो DSCचा प्रबंध आहे तो त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केला होता. तोच प्रॉब्लेम ऑफ रुपीज, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन्स हा जो प्रबंध होता, या प्रबंधाच्या आधारावरती बाबासाहेबांनी चलन व्यवस्थेच्या संदर्भामध्ये चर्चा केली. आपण मगाशीच बोलत होतो की सरकारकडे 3 मार्ग असतील त्यांच्या उत्पादनाच्या साधनासंदर्भामध्ये. ते पहिल्यांदा उत्पादन साधन त्यांचं असेल महसूल. परंतु ही गोष्ट आपल्याला माहीत आहे की लॉकडाऊनमुळे सारे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, साऱ्या कंपन्याच लॉसमध्ये आहेत आणि येत्या कालखंडामध्ये एका दिवसामध्ये ही अर्थव्यवस्था, एका महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये ही अर्थव्यवस्था पूर्वीसारखी पुन्हा सुदृढ होईल असं नाही आहे. त्याला अनेक वर्ष लागतील. या वेळेला या उद्योगधंद्या असेल, महसूल, ट्रान्सपोर्ट असेल, या किंवा अजून कुठल्या सोर्सेस असेल, या सोर्सेसपासून केंद्र सरकारला पाहिजे त्या प्रमाणामध्ये महसूल गोळा होणार नाही. अशा स्थितीमध्ये ते कर्ज घेतील. आताच आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने या कोरोनाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी इमर्जन्सी त्यांनी लोन्स घेतलेले आहेत आणि हे लोन फेडण्यासाठी त्यांना ते फेडावे लागतील आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा लोन घेणे हे काही त्यांना शक्य होणार नाही. म्हणजे एका बाजूने महसूल येणार नाही, दुसऱ्या बाजूने लोन घेण्याची मर्यादा निर्माण होतील. अशा वेळेला केंद्र सरकार हे आपल्याच्या बँकांना, जसं भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे जी बाबासाहेबांच्या कन्सेप्टनं निर्माण झाली ती, या रिझर्व्ह बँकेला ते सांगतील की चलन एक निर्माण करा किंवा आपण ज्याला बसू नोटा छापा, सोप्या शब्दामध्ये असं म्हणता येईल. जसं भारतामध्ये रिझर्व्ह बँक ही सरकार आणि बँक्स किंवा बाकी यांच्यामधलं जे चलन आहे या चलनाचं कंट्रोल करण्यासाठी ती जी निर्मिती झाली ती, म्हणजे रिझर्व्ह बँक ही चलन व्यवस्थेला कंट्रोल करणारी बँक आहे. जशी भारतामध्ये रिझर्व्ह बँक आहे तशी जगामध्ये वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी अशा बँक्स आहेत. जसं अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह बँक आहे, फ्रान्समध्ये युरोपियन सेंट्रल बँक आहे, इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंड आहे, जपानमध्ये बँक ऑफ जपान आहे आणि चीनमध्ये पीपल्स बँक ऑफ चायना आहे, ज्या तिथल्या चलन व्यवस्थेला त्या कंट्रोल करतात. सरकार त्यांच्याकडनं पैशाची अपेक्षा करतील, जास्त कर्ज ते मागतील. भारतामध्ये आता आपल्याला माहीत असेल की मनमोहन सिंगाच्या कालखंडामध्ये रिझर्व्ह बँकेकडनं किती कर्ज घ्यावं या संदर्भामध्ये एक मर्यादा घालून दिली होती तत्कालीन सरकारने. ती मर्यादा होती 75,000 कोटी रुपयाची. आताच्या सरकारने ही मर्यादा हळूहळू वाढवत ही 2,000 कोटी रुपयापर्यंत आणलेली आहे. कारण सरकारांना मोठ्या प्रमाणात पैशाची गरज पडते आणि यासाठी ते रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने मागणी करतात. ही मागणी अजून वाढणार आहे. एका बाजूनं उद्योगपतींना म्हणजे बँकांना उभं करणं आणि दुसऱ्या बाजूनं सरकारच्या कल्याणकारी योजनांना सुद्धा पैसा पुरवणं, या 2 जबाबदाऱ्या रिझर्व्ह बँकेकडे किंवा या फेडरल बँकेकडे असतील, या मध्यवर्ती बँकांकडे असतील आणि त्यावेळेला वित्त व्यवस्थेमध्ये सर्वात मोठा रोल या बँकांचा असेल. कारण नवीन चलन व्यवस्था जर ज्याला असं म्हणा किंवा नोटा छापल्यात किंवा नवीन करन्सी जी निर्माण केली गेली, बाजारामध्ये आणली, तर अशा नोटा आणल्याच्यामुळे
रुपयाची पत घसरते, चलनाची पत घसरते. चलनाची पत घसरली की महागाई वाढते. आपण ज्याला चलन फुगवटा म्हणतो, चलन फुगवटा विभागतो आणि त्यातून महागाई वाढते. महागाई वाढली की त्याचा परिणाम हा जनतेच्या क्रयशक्तीवर होतो आणि क्रयशक्तीवर झाला की सरकारचा पुन्हा महसूल हा कमी होतो. या दुष्ट चक्रामध्ये आपलं सारे सरकार अडकलेले असतील. अशा स्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँकेला जास्तीत जास्त ऑटोनॉमस करावं असं सजेशन बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे येत्या कालखंडामध्ये रिझर्व्ह बँकेच्या किंवा तत्कालीन मध्यवर्ती बँकांची अत्यंत महत्वाची भूमिका असेल. हे जसं अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये झालं, जो बदल परिणाम होणार आहे, असाच परिणाम शेतीवरही मोठा होणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की शेती ही आज जरी शेती चालत असली, शेतीचं उत्पादन बाहेर येत असलं तरीही शेतीमध्ये नफा नाही येत आहे. आणि त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन होत असले, शेतकरी हा त्याच्यावरती थोडासा जगत असला तरी त्याचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वाढत नाही आहे. उलट भारतामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. यात सर्वात मोठ्या आत्महत्या होणारा जो भाग आहे तो विदर्भ आहे आणि त्यातही त्यात यवतमाळ जिल्हा हा सर्वात जास्त आत्महत्याग्रस्तांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि म्हणजे शेतकऱ्यांवरती मोठं दडपण येणार आहे. आणि म्हणून शेतीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी अत्यंत मूलभूत प्रश्न मांडलेले आहेत. बाबासाहेबांनी 1918 मध्ये स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज हा एक निबंध लिहिला होता. आणि या निबंधाच्या मध्ये बाबासाहेबांनी त्यावेळेचे अल्पभूधारक जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची चर्चा बाबासाहेबांनी केली होती. असा प्रश्न निर्माण होत होता की शेतीचे सतत तुकडे होतात, कारण वंश परंपरेच्या नुसार, वसाहत व वारसदाराच्या हक्काच्या नुसार ह्या शेतीचे तुकडे होतील. म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे 25 एकर जमीन आहे त्याला जर 2 मुलं असतील तर त्याच्या 2 मुलाकडे 10 एकर जमीन जाईल. त्याच्यानंतर त्याच्या नातवं जर त्याला 2 झाली तर त्याच्याकडे 5 एकर जाईल आणि त्याच्यानंतरच्या पिढीकडे 2.5 एकर जाईल. अशा पद्धतीनं वारसा हक्काच्या पद्धतीनं जमिनीचे तुकडे पडतात आणि जेवढे जास्त तुकडे पडतील तेवढी जमीन कसणे हे महाग होतं, कठीण होतं आणि त्यामुळे शेती हे तोट्यात जात आहे. आणि अशा स्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबींवरती विचार मांडला होता. हा विचार या पद्धतीने होता की सरकारने ही जी शेती जे तुकडे आहेत, आपण याला या तुकड्यांना त्यांनी किफायतशीर धारण क्षेत्र कसं असावं या संदर्भातली व्याख्या केली होती. आणि ही व्याख्या करताना केवळ जमिनीचा तुकडा विचारात घेऊन त्यांना ते लाभधारक आहे की तोट्यात आहे हे ठरवण्यापेक्षा त्या शेतीमध्ये, त्या शेतीच्या तुकड्यामध्ये, आपण ज्याला शेतीचा भाग म्हणून, या शेतीच्या भागामध्ये किती जमीन असेल, त्यामध्ये भांडवल किती असेल, त्यामध्ये श्रम किती लागतील, या सर्वांची एक गुणाकार पद्धती मांडून त्याला तो नफ्यात आहे की तोट्यात आहे या संदर्भामध्ये बांधणी केली पाहिजे असं सजेशन बाबासाहेबांनी केलं होतं. अजून या अनुषंगाने बाबासाहेबांनी मांडलं होतं की शेतीमध्ये 12ही महिने उद्योग, आपल्या ज्याला असं म्हणलं की उपजीविका करण्यासाठी रोजगार मिळत नाही. 6 महिने रोजगार मिळेल, 9 महिने रोजगार मिळेल, पण बाकीच्या महिन्यामध्ये तो खाली असतो आणि त्याला आजच्या भाषेत आपण प्रच्छन्न बेकारी म्हणतो. या प्रच्छन्न बेकारीच्या संदर्भामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की बेकारीचे श्रम, या बेकारीच्या श्रमाचाही विचार बाबासाहेबांनी केला होता. बाबासाहेबांनी या उद्योगधंद्यांना सरकारने मदत करावी, सरकारने या शेतकऱ्यांना भांडवल द्यावं, म्हणजे पैसा द्यावा, त्यांना अवजारं द्यावीत, चांगले बियाणं द्यावेत आणि त्यांच्या उत्पादनांना मार्केट द्यावं. या पद्धतीचं सजेशन त्यांनी केलं होतं, जेणेकरून शेतीच्या या उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. अजून बाबासाहेब असं म्हणतात की ह्या उद्योगधंद्याच्या सोबत वेगवेगळ्या जोडधंद्या त्याला द्यावा. यामध्ये
त्या परिसरामध्ये, ज्या परिसरामध्ये जो उत्पादन होते त्या परिसरातल्या उत्पादनाच्या आधारावरती कृषी उद्योग किंवा प्रक्रिया उद्योग हा उभा केला पाहिजे. मार्केटमध्ये या उत्पादनांना योग्य भाव मिळेल या पद्धतीची यंत्रणा उभी केली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पादन मार्केटमध्ये टिकेल आणि त्याला योग्य भाव मिळेल, जेणेकरून त्याचा तोटा होणार नाही. या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचं सेफ गार्ड देण्याचं काम सरकारने करावं असं सजेशन्स या निमित्ताने केलेलं आहे. अजून बाबासाहेबांनी शेतीला हा सरकारी उद्योग समजावा असं पुढे मांडलेलं आहे. बाबासाहेबांनी 1946 मध्ये ऑल इंडिया सेडुकास फेडरेशन याच्या वतीने एक तत्कालीन राज्यघटना समितीच्या समोर, म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या या प्रक्रियेमध्ये असताना बाबासाहेबांनी अल्पसंख्याकांच्या संदर्भामध्ये काय भूमिका असली पाहिजे यासाठी एक मेमोरंडम बाबासाहेबांनी दिलं होतं. ते मेमोरंडम ऑल इंडिया सेडुकास फेडरेशनच्या वतीने दिलं होतं. यालाच आपण सगळेजण आता आपण स्टेट अँड मायनॉरिटी या नावाने ओळखतो. बाबासाहेबांचा हा जो मसुदा आहे हा स्टेट अँड मायनॉरिटी या नावाने ओळखला जातो. यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी अल्पसंख्याकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार बाबासाहेबांनी मांडला आहे. बाबासाहेब असं म्हणतात की शेती हा सरकारी उद्योग समजावा आणि त्याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब असं म्हणतात की शासकीय समाजवाद निर्माण व्हावा. आपण ज्याला असं म्हणतो स्टेट सोशलिझम, म्हणजे सरकार, बाबासाहेब पहिल्यांदा म्हणतात की सरकार शेतकऱ्यांना त्यांना मालकी हक्क द्यावा, अनेक शेतकऱ्यांना एकत्र जोडून सहकारी शेती उभी करण्याचा प्रयत्न करावा आणि पुढे सरकारने शासकीय समाजवादाच्या माध्यमातून हा उद्योग पुढे राबवावा, सेफगार्ड देऊन त्याला पुढे न्यावं, एवढी महत्वाची जबाबदारी शेतकऱ्यांसमोर सरकारने घ्यावी अशी विनंती किंवा असे सजेशन्स बाबासाहेबांनी केलेलं आहे. या पद्धतीनं शेतीच्या संदर्भामधले अत्यंत मूलभूत विचार बाबासाहेबांनी मांडला होता आणि त्यामुळे येत्या कालखंडामध्ये शेतीमधले जे प्रश्न निर्माण होतील या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा जर विचार केला तर अल्पभूधारक शेतकरी असेल की भूधारक शेतकरी असेल, त्याचा मार्केटचा, त्याच्या उद्योगधंद्याचा, त्याच्या आर्थिक जीवनाचा विचार बाबासाहेबांनी मांडला होता आणि त्यातूनच शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो असा विचार. बंधूंनो, बाबासाहेबांनी केवळ शेतीच्या संदर्भामध्ये आणि उद्योगधंद्याच्या संदर्भामध्ये आपले मत मांडले असं नाही, तर बाबासाहेबांनी ऑल इंडिया स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सोबत मजुरांच्या हिताचा एक मसुदा बाबासाहेबांनी मांडला होता. या मसुद्यामध्ये शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या हक्कासाठी सहकारी पतपेढ्या उभ्या कराव्यात, खरेदी विक्री संघ तयार करावे, मार्केटिंग सोसायटी उभी करावी, शेतकऱ्यांच्या दारिद्र्याच्या संदर्भामध्ये सरकारने गुंतवणूक करावी आणि शेतकऱ्यांना यातनं बाहेर काढावं. याच पद्धतीनं कामगारांच्या हिताचा अत्यंत मूलभूत प्रश्न बाबासाहेबांनी मांडले होते. बाबासाहेब ज्यावेळेस पुढे ज्यावेळेस मजूर मंत्री बनलेत 1942 ते 47 या कालखंडामध्ये, त्यावेळेला त्यांनी प्रत्यक्षपणे हे त्यांचं धोरण त्यांनी राबवलं होतं. शेतकऱ्यांच्या सोबत कामगारांना काय दिलं पाहिजे, तर कामगारांना त्यांचं वेतन योग्य प्रमाणात मिळावं, कामगारांच्या वेतनाची हमी असावी, कामाची हमी असावी, त्यांच्या विमा त्यांचा काढला जावा, त्यांच्या मूलभूत गरजांसाठी त्यांना सुट्टी द्यावी, त्यांना पेन्शन द्यावं, त्यांना मॅच्युरिटी ज्याला ग्रॅज्युएटी म्हणतो ही ग्रॅज्युएटी द्यावी. या संदर्भातल्या अनेक सूचना त्यावेळेस बाबासाहेबांनी केल्या होत्या आणि कामगारांच्या हिताच्यासाठी बाबासाहेबांनी अत्यंत मूलभूत प्रश्न मांडले होते. पुढे त्यांनी त्यालाच कायद्याचं रूप देण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी मांडलेले हे जे विचार होते, हे विचार येत्या कालखंडामध्ये कामगारांचे जे प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नांना
वाचा फोडण्यासाठी किंवा त्या प्रश्नांना नवी दिशा देण्याचं काम बाबासाहेबांचं कामगारविषयक धोरण हे कामी पडू शकते. अजून बाबासाहेबांनी याचमध्येच शिक्षणाच्या संदर्भामध्ये मत मांडलं होतं की शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं, प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत देण्यात यावं. सर्वसाधारण साक्षरतासाठी अशिक्षित पोरांना शिक्षण योजना राबवावी. औद्योगिक शिक्षणावर विशेष भर द्यावा. आपण ज्याला ITI टेक्निकल आपण म्हणतो, याच्यावरती ITI असेल, पॉलिटेक्निक असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा तत्सम कोर्सेस असतील, याच्यावरती भर द्यावा. शिक्षणासाठी मागासलेल्या वर्गाला आणि होतकरू वर्गाला भारतात आणि भारताच्या बाहेर शिक्षण देण्यासाठी सरकारने मदत करावी, तशी कायदेशीर प्रोव्हिजन्स करावी. प्रत्येक इलाख्यामध्ये विश्वविद्यालय, आपण ज्याला युनिव्हर्सिटी म्हणतो, विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी स्थापन करावीत आणि या माध्यमातून शिक्षणाची पुनर्मांडणी केल्या जावी, या पद्धतीचा विचार बाबासाहेबांनी मांडला होता. तर हे कामगाराच्या संदर्भामध्ये, शिक्षणाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी अत्यंत मूलभूत विचार मांडला होता. जसं हा विचार मांडला होता तसं बाबासाहेबांनी पाण्याच्या संदर्भामध्ये विचार मांडला होता. आपण सर्वांना माहीत असेल की हिराकुंड योजना असेल किंवा दामोदर व्हॅली योजना असेल, की या साऱ्या योजनांचं ब्ल्यूप्रिंट्स बाबासाहेबांनी उभं केलं होतं आणि त्याला चालना सुद्धा बाबासाहेबांनी दिली होती. पाण्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेब असं म्हणाल की पाणी आणि विद्युत ही अत्यंत स्वस्त असावी, सुलभ असावी आणि सर्वांना योग्य प्रमाणामध्ये ते उपलब्ध व्हावी, ज्याच्या आधारावरती मोठमोठे उद्योग उभे होतील, सर्वांना सहज पद्धतीनं विद्युत मिळेल, सहज पद्धतीनं पाणी मिळेल. यासाठी बाबासाहेबांनी नवीन नवीन योजना त्या कालखंडामध्ये राबवल्या होत्या. बाबासाहेबांनी यासोबत राजकीय विचार त्यावेळेस मांडला होता. पुढच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी सरकारं उभी होतील, या सरकारमध्ये व्यक्तिपूजा उभी होईल. बाबासाहेबांनी रानडे, गांधी आणि जिना हे पुस्तक लिहिलं. यामध्ये बाबासाहेब अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडतात की व्यक्तिपूजा जर असेल तर व्यक्तिपूजेसमोर विवेक नष्ट होतो आणि व्यक्तिपूजेतून हुकुमशहा निर्माण होतात आणि त्यामुळे व्यक्तिपूजा ही देशाला, व्यक्तीला, पक्षांना आणि विचारांना घातक असते. येत्या कालखंडामध्ये व्यक्तिपूजा ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि त्यामुळे या व्यक्तिपूजेला रोखण्यासाठी विवेकनिष्ठ पक्षांची, संघटनांची गरज भासेल. सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आर्थिक क्षेत्रामध्ये स्वातंत्र्य निर्माण झाल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला काही किंमत नाही, हे बाबासाहेबांनी वारंवार मांडलेलं आहे. आणि येत्या कालखंडामध्ये जनतेने आपलं सामाजिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. अन्यथा त्यांचं राजकीय स्वातंत्र्य हे सुद्धा संकोचित होईल. या पद्धतीनंच राजकारणामध्ये, आपल्या समाजकारणामध्ये सुद्धा मोठे बदल बाबासाहेबांनी, मोठं चिंतन बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. ॲनिलिस ऑफ कास्ट म्हणजे जातीअंताचा लढा, हे बाबासाहेबांचं अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ आहे. या माध्यमातून बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेचं विश्लेषण केलेलं आहे. जाती व्यवस्था कशावर टिकून आहे, तर जाती व्यवस्था ही एकमेकाच्या द्वेषावर अवलंबून आहे. एकमेकांना तुच्छ लेखण्यावरती ती उभी आहे. आणि ही व्यवस्था बाबासाहेब असं म्हणतात की भारतातल्या जाती व्यवस्था, भारतीय समाज जो आहे तो 4 स्टेअरमध्ये उभा आहे, 4 मजल्यामध्ये उभा आहे आणि अशी इमारत आहे ती की या इमारतीला पायाच नाही. क्षत्रियांनी क्षत्रिय, ब्राह्मणांनी ब्राह्मण म्हणून जन्मावं आणि ब्राह्मण म्हणून मरावं, क्षत्रियांनी क्षत्रिय म्हणून जन्मावं आणि क्षत्रिय म्हणूनच मरावं, वैश्यांनी वैश्य म्हणून जन्मावं आणि वैश्य म्हणून मरावं आणि शूद्रांनी शूद्र म्हणून जन्मावं आणि शूद्र म्हणूनच मरावं. जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने बाबासाहेब अर्थव्यवस्थेवर असं म्हणतात की जाती व्यवस्था ही केवळ माणसांमध्ये ग्रेडेशन करत नाही, तर माणसांमध्ये आर्थिक सुद्धा ग्रेडेशन करते. आणि त्यामुळे जाती व्यवस्थेमुळे भारतातले उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात विकसित झाले नाहीत. एखाद्या माणसाने तोच उद्योग करावा, त्याला पसंत असो की नसो अशी जाती व्यवस्था
होती आणि म्हणून बाबासाहेबांनी या जाती व्यवस्थेच्या नष्ट करण्यासाठी 2 गोष्टी मांडल्या होत्या. त्यातली एक रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहार पद्धती ही जोपर्यंत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होत नाही तोपर्यंत जाती व्यवस्था नष्ट होणार नाही. अधिकच्या कालखंडामध्ये जाती व्यवस्था अधिक क्लिष्ट होईल, कठीण होईल आणि त्यामुळे आपल्या साऱ्या बुद्धिवंतांना या व्यवस्थेच्या विरोधामध्ये भांडावं लागेल. जर राजकीय पक्षातल्या किंवा राजकीय विचारवंतांना किंवा राजकीय धुरीणांना ज्यांना या देशाचं नेतृत्व करायचं आहे त्यांना असं वाटत असेल की भारत हा सुपर पॉवर व्हावं, मोठं व्हावा, जगामध्ये त्याची ताकद वाढावी, तर त्यांनी जाती व्यवस्थेच्या अंतासाठी त्यांनी कार्यक्रम राबविला पाहिजे आणि तो लवकरात लवकर फलश्रुत केला पाहिजे. यासाठी रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहार या विरोधामध्ये कायदे त्यांनी केले पाहिजेत असं बाबासाहेब सुतवत केलं होतं. ही काळाची गरज त्या सरकारच्या समोर असेल, ते करतील तर जग भारत सुपर पॉवर होऊ शकतो. जगाबद्दल भारताच्या प्रमाणेच बाकीच्या अनेक देशामध्ये जिथं वंशवाद आहे, जिथं मोठ्या प्रमाणात धर्मवाद आहे, ज्या ठिकाणी पंथवाद आहे, त्या ठिकाणी सुद्धा माणसांना एक संघ जोडायचा असेल तर त्या ठिकाणच्या वंशवादाच्या, धर्मवादाच्या आपण ज्याला असं म्हणू किंवा कुंपण आहेत, ही कुंपणं मोडून पाडल्याशिवाय गरज राहणार नाही. आज आपल्या सर्वांना माहीत आहे की करोना हा काही जात धर्म पंथ पाहून कुणाच्या दारात येत नाही, तो सर्वांना समान समजतो. जर या देशात, या जगातला विषाणू हा माणसांना एक संघ समजतो, जगाची सृष्टी ही जर माणसांना एक संघ समजते तर आपण एकमेकांमध्ये का भेद करावा. आणि म्हणून करोनाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा समजून घ्यावं की आपल्या समाजातला, आपल्या देशातले, आपल्या मनातील ही जी विषमता आहे, ही विषमता जेवढ्या लवकर नष्ट करू तेवढ्या लवकर हा देश एक संघ होईल. शेवटचं जाताना बर्ट्रांड रसेल यांनी पहिल्या महायुद्धाच्या पहिले रिकन्स्ट्रक्शन्स ऑफ द सोसायटी नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्याच्यात बाबासाहेबांनी टीका केली होती. आताच्या कालखंडामध्ये जर नव्या जगाची निर्मिती करायची असेल तर कोण बुद्धिवंत आहे की जो बुद्धिवंत जगाची नव्याने निर्मिती करू शकते. याचा जर विचार केला तर आज बाबासाहेबांचा विचार हा जगाची नव्याने निर्मिती करू शकते आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचाराच्या आधारावरती नव्या जगाची निर्मिती करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया. बाबासाहेबांचा हा विचार, बाबासाहेबांचे हे जीवनसूत्र समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत, समाजातल्याच नाही तर जगाच्या प्रत्येक घटकापर्यंत नेण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे. ही जबाबदारी आपण पार पाडू अशी मोठी अपेक्षा आपल्या सर्वांच्याकडे व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.